आपलं प्रायश्चित्त घेतलं ना. मुक्ता निघाली, मुक्ता बसली घरात, झोपली होती मुक्ता, डोळ्यात पाणी येत होतं. मायबाप चाललेत आणि रुक्मिणी आई साहेब सांगतायत एकदा शेवटचं मला मुक्ताला बघू द्या आणि एक मुक्ताच्या गालाचा घेऊन येऊ द्यात. माफी मागते तुमची. हे रुक्मिणी, अगं ते हान तर प्रायश्चित्त घ्यावं लागल बाई, जावं लागल. तू जर घरात गेली ना तर मुक्ता उठल नाही. हो मला खरं सांगा, विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबांना थांबवत होते, मग या क्षणाला विठ्ठलपंतांच्या डोळ्यात पाणी नसेल का? 7 वर्षाची मुक्ता बापाला कडकडून मिठी मारती बिलकती, त्यावेळेस मुक्ताला काय वाटत असेल उद्या बाप दिसणार नाही म्हटल्यानंतर. विठ्ठलपंत सांगतात रुक्मिणी लवकर जाऊन या. पण विठ्ठलपंतांना असं वाटतं रुक्मिणीने लवकर यावंच नाही, कारण तेवढ्या वेळ रडायला तेवढा वेळ बापाला सापडलेला असतो. ए रुक्मिणी आई साहेब गेले, मुक्ताच्या डोक्यावर हात फिरवला, ए गालाचा मुका घेतला मुक्ताच्या. बाई